हॅलो फ्रेंड्स, मी विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण 11वी फिजिक्समधला युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक चालू केलेला आहे. त्या टॉपिकमध्ये आपण डेफिनेशन ऑफ युनिट बघितलेली, त्याच्यानंतर सिस्टीम्स ऑफ युनिट बघितलेले, तर त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, त्याच्यानंतर फंडामेंटल युनिट. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आपल्याकडे. किती? 7. कोणत्या कोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी अँड 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. त्या क्वांटिटी कोणत्या येतात? प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगलचे युनिट रेडियन, सॉलिड अँगलचे युनिट स्टेरेडियन. या पद्धतीने आपण अशा पद्धतीनं 7 फंडामेंटल क्वांटिटी, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचं एक एक युनिट बघितलेलं आहे. SI किंवा MKS. SI हा वर्ड अजून आपण बघितलेला नाही काय आहे तो. MKS सिस्टीम मधलं युनिट आणि त्याच्यानंतर MKS सिस्टीम मधलं युनिट आणि त्याचा सिम्बॉल. ओके, तर इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेला आहे. आज आपल्याला डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट आणि डायमेन्शनल फॉर्म्युले हा पार्ट बघायचा आहे. डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट आणि डायमेन्शनल फॉर्म्युले. तर लक्ष द्या इकडे. डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट एक फंडामेंटल बघितलंय. त्याच्यानंतर डिराइव्ड दुसरा टाइप आहे, युनिटचा दुसरा टाइप आहे डिराइव्ड युनिट किंवा डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड असणाऱ्या, एखादी क्वांटिटी मोजायची आपल्याला तर ती फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. तर ते फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असणाऱ्या ज्या काही क्वांटिटी आहेत त्यांना काय म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. द क्वांटिटी which depends on fundamental quantity for their measurement is called derived quantity. The physical quantity which depends on fundamental quantity for their measurement is called derived quantity. आणि derived unit काय असेल? The unit used for measurement of fundamental quantity. Unit used for measurement of fundamental quantity is called derived unit. Simple. युनिट आहे, कशासाठी वापरलंय ते? डिराइव्ड क्वांटिटी साठी. ते झालं डिराइव्ड युनिट. ओके, तर डेफिनेशन घ्या. डिराइव्ड क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which depends on fundamental quantity. The physical quantity which depends on fundamental quantity for their measurement. For their measurement. For their measurement is called derived quantity. Is called derived quantity. एक्झाम्पल लय मोठे बघायचे तर आधी एक्झाम्पलच बघू सगळे पुन्हा. आणि त्यातलं डिराइव्ड युनिट, फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत. त्या क्वांटिटी वरती डिपेंड असणाऱ्या क्वांटिटी दुसऱ्या राहिलेल्या अनलिमिटेड आहेत. आपल्या सिलेबसमध्ये टोटल 144 क्वांटिटी आहेत. त्या सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट, unit used for measurement of, unit used for measurement of derived quantity is called derived unit. आता लक्ष द्या इकडं. आपल्याला हे डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स बघायचे तर कसं? लक्ष द्या. एक्झाम्पल्स. सगळ्यात पहिले एक्झाम्पल एरिया. आपण स्क्वेअरचा घेऊ. एरिया ऑफ स्क्वेअर
सो फॉर्म्युला एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर एल स्क्वेअर. कशावरती डिपेंड आहे? लेंथ वरती. लेंथ इनटू लेंथ. एरिया ऑफ स्क्वेअर फंडामेंटल क्वांटिटी लेंथ आहे. लेंथ इनटू लेंथ डिराइव्ड झाली ती क्वांटिटी. लेंथ इनटू लेंथ डिराइव्ड क्वांटिटी झाली. मग त्याचं युनिट एमकेएस सिस्टीम मध्ये म्हणजे त्याला दुसरं नाव आहे एसआय युनिट, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट. एमकेएस चं दुसरं नाव एसआय, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट. लेंथचं युनिट काय घेतलं होतं? मीटर. लेंथ स्क्वेअर मीटर स्क्वेअर, लेंथ स्क्वेअर मीटर स्क्वेअर. झालं. ही आहे डिराइव्ड क्वांटिटी आणि त्याचं हे डिराइव्ड युनिट. साधी सिंपल गोष्ट आहे रे. आता कळालंय? एक्झाम्पल शिवाय कळत नाही फिजिक्स. नुसतंच थिअरी पाठ केली, फॉर्म्युले पाठ केली, काही कळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक एक एक्झाम्पल घेतले, लय मोठे एक्झाम्पल येतं. सगळे 10th मधले एक्झाम्पल तुमचे रिवाइज करू, नंतर मग आपण पुढचा पार्ट कडे वळू. ठीक आहे. दुसरा आहे व्हॉल्यूम. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्यूबच घेऊ. व्हॉल्यूम ऑफ क्यूब फॉर्म्युला काय रे? क्यूबॉइड घेतलं तर LBH, लेंथ ब्रेथ हाईट. क्यूब घेतलं तर साइड क्यूब, लेंथ क्यूब, L क्यूब. याचा युनिट काय असेल? याचा युनिट मीटर क्यूब. म्हणजे मला काय म्हणायचंय? तर हे व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम लेंथ वरती डिपेंड आहे. 3 टाइम्स मल्टिपल L इंटू L इंटू L इंटू 3 टाइम्स नाही, L इंटू L इंटू L लेंथ क्यूब. तर ही झाली डिराइव्ड क्वांटिटी आणि त्याचं युनिट काय आहे? मीटर क्यूब. तुम्हाला आता इथं फिजिक्स मध्ये शिकायचंय काय? तर एक फिजिकल क्वांटिटी आणि त्याचं युनिट कसं कन्वर्ट करायचं, फॉर्म्युल्यावरून युनिट कसं घ्यायचं ते शिकायचं इथं. ही स्किल डेव्हलप केली फिजिक्स एकदम सोपं होतंय. असं बोटावर नाचलं पाहिजे फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय? असं बोटावर नाचलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा इकडे नेक्स्ट तिसरा आहे वेलोसिटी. वेलोसिटी इक्वल टू 10th मधला फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. याचा युनिट कसं? युनिट तयार करायचंय. वेलोसिटी स्पीड म्हणजे डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. युनिट कसं तयार करणार? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे, लेंथ. 2 पॉइंट्स मधली लेंथ. लेंथचं फंडामेंटल क्वांटिटीच्या बाहेर जायचं नाही. त्यातलं युनिट काय? मीटर. मीटर टाइम सेकंद, मीटर पर सेकंद. झालं. हे आपण युनिट तयार करतो, फॉर्म्युला त्याच्यावरून युनिट कसं तयार करतो हे डेव्हलप करायची स्किल. ओके. नेक्स्ट स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. डिस्टन्सचा युनिट, त्याचं युनिट पुढेच लिहितो मी आता, मीटर पर सेकंद. डिस्टन्स लेंथ मध्येच मोजलेलं आहे ते. ओके. आता नेक्स्ट ऍक्सेलरेशन. सगळ्या क्वांटिटी ह्या तुम्ही शिकलेल्याच आहेत. नवीन मी काय शोध लावलेला नाही कुठंच. मी काय शोध लावलेला नाहीये. तुम्ही म्हणतात सोरगडे सर मी शोध लावला बाबा. नाही. ऍक्सेलरेशन ह्या सगळ्या जेवढं तुम्ही 10th पर्यंत शिकलात तेवढ्या सगळ्या क्वांटिटी इथं घेणार आहेत. नवीन येणाऱ्या पुढे बघायच्या. ओके. ऍक्सेलरेशन चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. ओके. आता चेंज इन वेलोसिटी म्हणलं तरी वेलोसिटीच आहे ती. v मायनस u फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. v मायनस u चेंज इन वेलोसिटी फायनल वेलोसिटी. कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये 10th मध्ये बघितलं. तुम्ही म्हणता सर 10th मधलंच म्हणाला. बरं ठीक आहे. आता बघतो ना आपण चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. वेलोसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद डिवाइडेड बाय टाइमचं युनिट सेकंद. हे सेकंद कॅन्सल होत नाही. असला शोध लावायचा नाही अजिबात गणितामधला.
हे कधी कॅन्सल होतंय? एक न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, हे डिनॉमिनेटरलाच आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतंय. कॅल्क्युलेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा पद्धतीने हे काय झालं तयार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर लेंथ आहे, सेकंड डिव्हिजन मध्ये, हा डिव्हिजन मध्ये सेकंड स्क्वेअर. कॅन्सल करायचं नाही, नाहीतर नुसतंच युनिट आलं मीटर. कशाचं? ऍक्सेलरेशनचं. कुणी सांगितलंय तर माहित नाही, आम्हीच शोध लावलाय. तसला शोध लावायचं नाही. तर नेक्स्ट एक एक क्वांटिटी दिसतंय क्लिअर लिहायला, सावकाश लिहायचं, गडबड करायची नाही. ओके. नेक्स्ट क्वांटिटी आहे मोमेंटम. मोमेंटम पी. मोमेंटमचं सिंबल आहे पी. आठवते का? संवेग मराठी मीडियम. मास इंटू वेलोसिटी mv. कन्फ्युजन होते आता इथं. कशाचं? एक सिंबल आणि दुसरं युनिट. फॉर्म्युल्यामध्ये m हा सिंबल मास साठी असतो, असं लिहितो मग मी. फॉर्म्युल्यामध्ये m हा सिंबल मास साठी असतो. ठीक आहे. मग p इज इक्वल्स टू mv. फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल m कॅपिटल M हा सिंबल मास साठी असतो. युनिट मध्ये m हा सिंबल मीटर साठी असतो. फरक थोडासा आहे, कन्फ्युज करते, गोंधळ करून जाते. तेच गोंधळ अजिबात ठेवू नका डोक्यामध्ये. ओके. मास इंटू वेलोसिटी युनिट, SI युनिट. मासचं युनिट किलोग्रॅम, वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, मोमेंटमचं युनिट केजी मीटर पर सेकंद. मोमेंटमचं युनिट केजी मीटर पर सेकंद. कळालंय? कळतंय? नाही कळत म्हणजे काय आता? नेक्स्ट सोप्या सगळ्या क्वांटिटी आहेत रे बाबांनो. 7 नंबरची क्वांटिटी आहे फोर्स. न्यूटन. फोर्सचं युनिट न्यूटन. त्याचा फॉर्म्युला माहिती का? फोर्स F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सगळंच तुम्ही शिकलेले आहेत, पण युनिट कसं करायचं का? तुम्ही म्हणताल हे असलं सोपं आहे. युनिटचा यूज आपल्याला पुढे आणखीन याचे ऍप्लिकेशन्स आहेत. डायमेन्शन्स तयार करायचे, डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करायचा युनिट वरून. तर आधी हे युनिट कसे तयार करायचे ते शिकू. स्टेप बाय स्टेप शिकायचं फिजिक्स. ओके. मास इंटू ऍक्सेलरेशन, मग m इंटू a. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फॉर्म्युले असे धडाक्यात आले पाहिजे. झोपेत जरी उठवलं, गोड स्वप्नात असला तर तुम्हाला कोणी असं हलवलं, चल सांग लगेच फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन. चल सांग मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी. किती बी साखर झोपेत गोड स्वप्नात असला तरी मी तुम्हाला झोपेत विचारलं तरी आलं पाहिजे. ओके. तर बघा इकडं, फोर्स F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. याचं युनिट माहिती? SI युनिट माहिती आपल्याला, न्यूटन. ठीक आहे. अजून दुसरं न्यूटन नाही, याच्यावरून युनिट, आता याच्यावरून युनिट तयार करायचे. हे न्यूटन सगळ्यांनाच माहिती. फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट मध्ये कन्वर्ट करायचं कसं ते बघा. मासचं युनिट किलोग्रॅम, ऍक्सेलरेशनचं युनिट इकडे मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फंडामेंटल गोष्टी यूज करायच्या आणि त्याच्यावरून नवीन क्वांटिटी मध्ये त्या गोष्टी मिक्स करायच्या. फॉर्म्युले मिक्स आहेत, त्याच्यामध्ये यूज करायचं. समजतंय? समजलंच पाहिजे. नेक्स्ट नसेल समजत कमेंट मध्ये विचारा पुन्हा. ओके. त्याच्यानंतर 8 नंबरचा आहे फोर्स झाला वर्क डन. वर्कचा फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. युनिट SI युनिट काय आहे? फोर्सचं युनिट न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. पण असं नाही बघा इकडं. मी काय करतो? वर्क इज इक्वल्स टू फोर्स. फोर्सला फॉर्म्युला सिंपल कन्वर्ट करतो. कोणता?
इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट डी लिहिलं. मॅड नाही म्हणायचं रे, येणं काय ते. फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन, डिस्प्लेसमेंटला यस लिहितात, डी लिहितात, काय लिहा, काय टेन्शन नाही घ्यायचं. सिम्बॉल मुळे उगाच क्वांटिटी बदलली की टेन्शन येतंय. डिस्प्लेसमेंट डी लिहिलं समजतंय, एस पण लिहितात डिस्प्लेसमेंट साठी. ओके, याचे युनिट आता लिहिता येतील. आता सिंपल गोष्टी बघायच्या, जे कळतंय त्याच डायरेक्शनने जायचंय, गोंधळ करायचं नाही, मध्ये उभं फाटे पडायचे नाही. तर मासचं युनिट किलोग्रॅम, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. मल्टिप्लिकेशन करा, किलोग्रॅम ऍक्सलरेशनचं युनिट मीटर इंटू हा मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर फंडामेंटल युनिट मध्ये कन्वर्ट केले. कसं बघा, हे सगळ्या फंडामेंटल युनिट आहेत. किलोग्रॅम मास युनिट, मीटर डिस्टन्सचं युनिट, डिस्प्लेसमेंट लेंथचं युनिट, सेकंड टाइमचं युनिट. सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी वरतीच डिपेंड आहेत. ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी वरतीच डिपेंड आहेत. ओके, एक लिहित चलो. आणखी दुसरा 9 नंबरचा आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती का रे? हाफ इंटू mv स्क्वेअर. युनिट कसं करायचं, असलं दिसलं कॉन्स्टंटला युनिट नसतंय. नंबर जे आहेत गुणाकारात आले, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये आले 1 2 3 4 5, हाफ, 1/3, 1/4 काय येऊ द्या, त्याला युनिट नसतंय. नाहीतर शोध लावताल काहीतरी अजून पुन्हा त्याला युनिट काय लिहायचं बाबा, लिहा काहीतरी, मग अंदाज पंचे. तसलं नाही, कॉन्स्टंटला युनिट नसतंय. हा कॉन्स्टंट नंबर आहे. मल्टिप्लिकेशन फॉर्म्युल्यामध्ये जो कॉन्स्टंट येतो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये, त्याला युनिट नसते, सोडून द्यायचं. फिजिकल क्वांटिटी मास आणि वेलोसिटी आहेत त्यांचं युनिट लिहायचं. कसं मग काय, असं कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू युनिट लिहितो, युनिट एसआय युनिट, मासचं युनिट किलोग्रॅम, वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, त्याचा स्क्वेअर दिसतंय. वेलोसिटी इकडे कुठं फाइंड केलं होतं, इथं फाइंड केलंय मीटर पर सेकंड, त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि लास्ट आहे अजून एक घेऊ, पोटेन्शियल एनर्जी. आठवतंय का फॉर्म्युला रे? आठवतंय. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh युनिट. मास साऊथच्या पिक्चर मधला नाही रे बाबा. मास लगेच, मास म्हणजे मास युनिट आहे ते किलोग्रॅम. Mass is the physical quantity. It is not the name of hero in the South Indian movie. It is the physical quantity. Mass kilogram. Okay. G acceleration है. Acceleration due to gravity. G acceleration due to gravity. Acceleration meter per second square. H height distance length. Height, distance, length, unit meter. Height, distance, length, displacement, meter. मग आता kg या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सेम दिसत तर एकाच ग्रुप मधल्या क्वांटिटी इथं. अजून नाही, आपल्याला जायचंय तिकडं. आता तर हे फॉर्म्युले आणि युनिट कसं तयार केले तेच लक्षात घ्या फक्त. अजून क्वांटिटी बघायच्यात. उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला, उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये, परवा होईल उद्या होईल, तर त्याच्यामध्ये युनिट लिहायचे रूल्स आहेत काही. कॅपिटल मध्ये, सिम्बॉल मध्ये, कुठं फुल स्टॉप, कुठं डॉट देतात का, प्लुरल सिंग्युलर फॉर्म युनिटचा रूल्स आहे. त्याच्यावरती काही नीटला सीईटीला आलेले क्वेश्चन आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा डायमेन्शनल फॉर्म्युले बघायचे. तर ठीक आहे. तर एवढा पार्ट आजचा आहे. हे सगळं लिहून व्यवस्थित लक्षात ठेवा, मेमोराइज करा.
कारण हे सगळं चालतंय फिजिक्समध्ये. ओके, राहिलेला पार्ट आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू.